अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि तुमचं राजकीय कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी देऊन 2 महिलांसह तथाकथित पत्रकार भैया बॉक्सर यांनी माजी आमदाराला 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून 25,000 रुपये घेतलेत। ही घटना जानेवारी ते 26 जून दरम्यान रॉयल हॉटेल, स्टेट बँक चौक, अहमदनगर आणि संपर्क कार्यालय आष्टी, जिल्हा बीड येथे घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 29 जूनला रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। याबाबतची माहिती अशी की माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना कल्पना सुधीर गायकवाड ही महिला टाइम्स अहमदनगर लोकल न्यूज चॅनल संपादक इस्माईल दरियानी उर्फ भैया बॉक्सर यांनी संगनमत करून त्यांच्याकडे तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आहे ती सोशल मीडियावर प्रसारित करून तुमची बदनामी करू, तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि तुमचं राजकीय कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांना 1 कोटी रुपये खंडणीची मागणी केली। त्यानंतर तडजोडीनंतर भीमराव धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून टाइम्स अहमदनगर लोकल न्यूज चॅनलचे संपादक इस्माईल दरियानी उर्फ भैया बॉक्सर याने 25,000 रुपये रोख रक्कम स्वीकारली। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना गायकवाड, बांगर, इस्माईल दरियानी उर्फ भैया बॉक्सर यांच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे। अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस कोकाटे या करत आहेत।